संपल्यावर लगेचच आपल्याला खेळपट्टीची मरम्मत करायची आहे. आपल्याकडे वेळ फार कमी आहे. हरकत नाहीये, समोरच्या संघाचं ऑब्जेक्शन नाहीये, त्यामुळे आपण खेळू शकता. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. फर्स्ट सेमीफायनल ऑफ द टुर्नामेंट हिंद हृदय सम्राट चषक 2023चा पहिला सेमीफायनलचा मुकाबला. एका बाजूला मोहोचीवाडी संघ तर दुसऱ्या बाजूला रॉयल रायगड कडाव संघ. संघाचे पुरस्कर्ते नाना मसने उपस्थित आहेत. मान्यवरांनी आणि ज्येष्ठ खेळाडूंनी गजबजलेलं हे व्यासपीठ, अगदी भगवमय वातावरण आणि मेगा फायनलमध्ये कोणता संघ जाऊन पदार्पण करेल याकडे तमाम प्रेक्षकांचं लक्ष. यूट्यूबच्या माध्यमातून जे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत असतील त्यांचं मी अविनाश शंकरतरे अगदी मनापासून हार्दिक सहर्ष स्वागत करतो. बऱ्याच जणांनी या स्पर्धेसाठी हातभार लावलाय. छोटू पठाण नक्की समोर दिसला लगेचच की ज्याच्या माध्यमातून मॅन ऑफ द सिरीजसाठी आकर्षक ब्रँडेड व्रिस्ट वॉच, स्मार्ट वॉच आहे. छोटू आपण देखील या. एक विशेष आहे जय कुलमावता शेलू संघाचं की संघातील काही खेळाडू देखील बक्षीस देत आहेत. रोशन या आपण देखील, समीर आपण देखील या. सगळ्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचंय. मॅचला होईल सुरुवात. गेम ऑन. 3 ओव्हरची मॅच आणि गोलंदाजी मार्कवर मोहाचीवाडी संघाचा एक मुख्य गोलंदाज रामजीत यादव, समर कौशल गुरव मागच्या मॅचचा हिरो. फर्स्ट बॉल, पहिलाच बॉल शफल होऊन नटराज स्टाईलने चेंडूला फटकारलाय, फेकून दिलंय सीमारेषेच्या पलीकडे. चेंडू 1 2 3 4 5 6 बाउन सीमापार, चौकार. ही ओळख आहे या खेळाडूची. का आम्हाला रतनबुवा, स्वर्गीय रतनबुवा पाटील या स्पर्धेमध्ये संधी मिळाली आहे तर त्याचं हे एक उदाहरण आहे. पहिलाच बॉल चौकार. दुसरा बॉल आणखीन एक तडाखा. चेंडू सीमापार डीप फाईन लेगच्या दिशेने षटकारासाठी. यस, नक्कीच कडाव संघासाठी मात्र एक मोठी मेजवानी ठेवली आहे रॉयल रायगड फॅमिली रेस्टॉरंटला. रोशन मसने आणि नाना मसने यांच्या माध्यमातून मेगा फायनलमध्ये जर प्रवेश केला तर जोरदार पार्टी. जर पराभूत झाले तर कदाचित थोडा मेनू बदलेल लगेच, याची दक्षता घ्या कडावकर आपण. परंतु कौशल गुरव चांगल्या फॉर्ममध्ये. पहिलाच चेंडू चौकार, त्यानंतर लगावलेला षटकार. व्हेरी गुड बॅटिंग, व्हेरी गुड स्टार्ट. तिसरा बॉल अगदी पुढ्यात टाकला होता, त्याला खोदून काढलं. एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. यस नो अँड वेट थांबवलंय. अत्यंत अचूक फेकी बघायला मिळाली. बाउंड्री लाईनवरून अगदी लॉंग ऑन वरून थ्रो केला होता आणि फक्त एकच धाव. 3 ओव्हरची मॅच आहे. बरेचसे प्रेक्षक ऑनलाईन देखील जोडले गेले त्या मॅचचा आनंद घेण्यासाठी. ज्यावेळी कडाव, उमरोली यासारख्या मॅचेस असतात त्यावेळी प्रेक्षकांची मात्र गर्दी मैदानावर आणि ऑनलाईन देखील बघायला मिळते. रामजीत यादवचा पुढचा बॉल. इथे स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न. उंची तर घेतलीये, जितकी जास्त उंची तितकी जास्त लांबी. चेंडू सीमा पार, छूम अंतर, षटकार. सत्राचा खतरा आता कोणत्या संघाला मिळेल. हेलिकॉप्टर पद्धतीने फटकारलाय चेंडूला. स्ट्रेट डाऊन दी विकेट. एका हाताने चेंडूला अडवलाय आणि फेकी केली आहे. तत्पूर्वी मिळतील त्या फक्त आणि फक्त एक धाव. एकच धाव मिळेल असं वाटलेलं की चेंडू कुठेतरी सीमापार जाईल, परंतु चांगली फिल्डिंग, हे एफर्ट्स घेणं फार महत्त्वाचं आहे. 100% कमिटमेंट देत असताना मोहोचवाडी संघाचा हा खेळाडू रामजीत यादवला कमबॅक करण्यासाठी आता फक्त एक चेंडू शिल्लक आहे.
कारण 5 चेंडूमध्ये त्यांनी धावा खर्च केल्या त्या 18. लास्ट बॉल ऑफ दी फर्स्ट ओव्हर. लोअर फुल टॉस होता, त्याला भिरकावून दिलंय. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक आहे. गोल्डन विकेट, महत्वाची झेल पकडली आहे आणि कौशल गुरवला माघारी परतावं लागेल. थँक्यू. भाऊ राठोड टीममध्ये दिसत नाहीये मला तरी. काल त्याने चांगली फलंदाजी केली होती, परंतु आज अबसेंट आहे आणि त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतील. महत्त्वाची मॅच आहे, कदाचित वेळ काढून यायला हवं होतं, परंतु हरकत नाही आहे. अजूनही सामना संपलेला नाही आहे. एका कोणत्याही खेळाडूवरती कुठलाच संघ डिपेंड नसतो आणि डिपेंड राहूही नाही. हा नसेल तर ते होणार नाही. या जरतरच्या वाक्यांना काहीच अर्थ नाही आहे. एका ओव्हरचा खेळ संपला, धावसंख्या 18. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कौशल गुरव माघारी परतलाय. न्यू बॅटर अभि देवगरे आता इन झालाय. काढाव संघाचं देखील तसंच झालं. कल्पेश साळुंके पहिल्या मॅचला होता आणि तदनंतर मात्र तो घरी परतला. काहीतरी त्याची कामं असतील. विनायक बिडकर प्रचंड अनुभव आहे. लोअर फुल टॉस बॉल, त्याला बिरकावून दिलंय. क्षेत्ररक्षक चप्पल शिताय मोहचवाडी संघाचा. विनोद चांगली फिल्डिंग, फैकी थोडीशी खराब, परंतु बॅकअप चांगलं. टीम वर्क बघायला मिळते मोहचवाडी संघाकडून. प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. कोई लाख बुरा चाहे तो क्या होता है, वही होता है जो मंजूर है खुदा होता है. प्रयत्न करावे लागतील, झुंज द्यावी लागेल. जरी कडाव संघ तगडा असला तरी आपण देखील कमी नाही आहात. आपण देखील टॉपरमध्ये येऊन धडक मारली आहे. त्यामुळे चांगली फिल्डिंग, गोलंदाजी आणि फलंदाजी करावी लागेल. विनायक बिडकर आपला अनुभव पणाला लावेल का? कारण अगदी 40+ खेळाडू आहे. त्याच्यासोबत खेळणारे आमचे सगळे खेळाडू व्यासपीठावर बसलेत. त्याने आता क्रिकेटमधून रजा घेतली आहे. ओहो, चांगला फटका. 2 खेळाडूंच्या मधून मारण्याचा प्रयत्न. 1 बाउन्स चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चांगलं कॉलिंग. प्रेझन्स ऑफ माइंड बघायला मिळालं इथे विशालचं. त्याने बघितलं फेकी नॉनस्ट्राईक एंडला होती म्हणून लगेचच धाव कंप्लीट केली आणि तदनंतर मात्र आरामात अभि स्ट्राईकवर पोहोचला. अभिने एका चेंडूचा खेळ केलाय. 2 धावा त्यांनी कंप्लीट केल्या आणि विशालने मात्र 3 चेंडूमध्ये 8 धावा लगावल्यात. धाव संख्या 21च्या घरात. चांगले चेंडू हाताळतो विनायक. जकडून ठेवले मोठ्या फटक्यांपासून इथे दोन्हीही फलंदाजांना. चांगली बॉलिंग. काल आपण विचार केला तर एक मॅन ऑफ द मॅच भेटली होती विनायक बिडकरला. चांगली त्यांनी फलंदाजी केली होती. ज्यावेळी बॉल टू रन इक्वेशन होतं त्याच्यावेळी एकेरी दुहेरी धावा काढून त्यांनी संघाला विजय मिळवून दिला आणि आज त्यांचा संघ मात्र सेमीफायनल खेळतोय. परंतु सेमीफायनलमधून मेगा फायनलमध्ये कोणता संघ प्रवेश करेल? नेक्स्ट बॉल. इथे उजव्या स्टिकच्या बाहेर चेंडू. पंच संदीपजी गायकवाड सर डान्सिंग अंपायर आहेत. कदाचित शेवटच्या दिवशी त्यांचा डान्स बघायला मिळेल. आज त्या मूडमध्ये दिसत नाही आहेत ते. हा बॉल असेल वाईड. एक्स्ट्राची धाव धाफलकावर जोडली जाईल. धाव संख्या 23. अजूनही 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. चेंडू आणि फळीचा संपर्क नाही आणि हा आला डॉट बॉल. विनायक बिडकरचं मी कौतुक करेल. आतापर्यंत त्याने 4 चेंडू हाताळलेत आणि 5 धावा खर्च केल्यात. व्हेरी गुड बॉलिंग. जबरदस्त बॉलिंग. इकॉनॉमिकल षटक. परंतु अजूनही 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. ते 2 चेंडू कशा पद्धतीने हाताळेल? 5वा बॉल घेऊन विनायक सज्ज समोर असेल. विशाल बॅटची कडा घेतली चेंडूने. डीपमध्ये फिल्डर आहे स्क्वेअर लेगला आणि 2 धावा कंप्लीट. लास्ट बॉल आहे सेकंड ओव्हरमधला. हा शेवटचा चेंडू विनायक बिडकरचा. चांगली गोलंदाजी करते. रामजित यादवचं षटक थोडंसं महागडं ठरलं. कौशलने चांगली फटकेबाजी केली आणि तदनंतर मात्र आता कमबॅक करून देत असताना विनायक बिडकर जोपर्यंत शेवटचा चेंडू पडत नाही तोपर्यंत कुठलंच भाकीत करूच शकत नाहीत आपण. लास्ट बॉल. चेंडू हवेमध्ये आहे. मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये विनायक बिडकर झेल पकडू शकेल का? वॉट कॅच. कॅच ऑफ द मॅच.
स्वतः बॉलिंग करून स्वतःच्या फॉलोमधून मागे पळून कॅच पकडणं म्हणजे डिफिकल्ट काम होतं आणि त्याला सोपं केलं विनायक बिडकरने. आणि एक हादरा बसेल विशालच्या स्वरूपात काढाव संघाला. स्पर्धेसाठी शोएब असेल, प्रभात असेल, त्यानंतर प्रेम असेल, सगळ्यांच्या वडिलांनी आता रजा घेतली आहे आणि मुलांनी मात्र त्यांचा वारसा उचलला आहे. सर्वस्व झोकून दिलाय आणि त्याचे फायदे तुम्हाला नक्कीच होतील. ज्यावेळी तुमच्यावर संपूर्ण जबाबदारी येईल आपल्या या संघाची, जय कोलंबा क्रिकेट संघाची, त्यावेळी तुम्हाला ती पार पाडण्यात अगदी सोपं होऊन जाईल. आता तुम्ही जी मेहनत घेता त्याचं फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. 2 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या 12.5च्या सरासरीने 25च्या घरात. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि गोलंदाजी मार्कवर विनोद. ओहो, दांडी गुल, यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. यष्टी उद्ध्वस्त, क्लीन बोल्ड. अभि देवगरे बॅक टू पॅव्हिलियन. सन्माननीय विठ्ठलदादा मसने यांचं आगमन झालं या आपण व्यासपीठावर, ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॅट्समनसाठी आकर्षक बॅट दिली गेली आहे. त्यांचं इथे आगमन झालं आहे. या विठ्ठलदादा आणि आमच्या व्यासपीठावर बसून मॅचचा आनंद घ्या. स्वागत आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून. जय कोलंबा क्रिकेट संघ शेलू आयोजित ही स्पर्धा श्री गणेश कृपा वेल्डिंग वर्कचे प्रोप्रायटर. जर आपल्याला सेफ्टी डुअर बनवायचे असतील किंवा खिडक्यांच्या ग्रिल्स बनवायच्या असतील तर आपण त्याच्याशी संपर्क साधू शकता. जाऊया ऑन गोईंग मॅचकडे, जिथे पहिल्याच चेंडूवर दांडी गुल केली आहे विनोदने. अभि देवगरेची न्यू बॅटर आल्या आल्या मात्र तुटून पडलाय. चुकी केली आहे. बॉलवर जायला हवं होतं. बॉलची वाट बघितली, उसळी घेतली बॉलने आणि चेंडू सीमा पार. 4 धावांसाठी तुटून पडला विनोदवर. फुलटॉस बॉल त्याला बिरकावून दिलाय. ही ताकद आहे कडाव संघाची. जरी आघाडीचे फलंदाज बाद झाले असले तरी देखील शेवटचा खेळाडू येऊन देखील षटकार मारू शकतो हे मात्र दाखवून दिलंय कडाव संघाच्या फलंदाज प्रकाशने. श्रीपती बाबा उमरोली आणि काडाव संघाची मॅच लागली होती. त्यावेळी मी लाईव्ह अनाऊन्समेंट केली होती की ही फायनल आहे. येतो बी फायनल आहे. कारण 2 बलाढ्य संघ, ताकदवर संघ एकमेकांच्या विरोधात खेळले आणि तिथे विजयी झाला काडाव संघ. आणि आता मेगा फायनलच्या दिशेने वाटचाल सुरू आहे. परंतु सामना संपलेला नाहीये. मोहशेवाडी देखील हार मानायला तयार नाहीये. चौथा बॉल घेऊन गोलंदाज विनोद. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. त्याचा भरपूर समाचार. मिड विकेटच्या डोक्यावरतून ठोकलाय. बॅक टू बॅक दुसरा षटकार. आपली सोय नक्कीच केली जाईल. नक्कीच आता ही मॅच संपल्यावर कृष्णा शिसवे देखील उपस्थित झालाय. त्याच्या माध्यमातून प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी बिस्लरीचा बॉक्स आहे. कैलासवासी अनंत शिसवे यांच्या स्मरणार्थ. निलेश देखील आलाय, ओंकार असेल, चिन्मय, सगळेच जण आलेत. सगळे खेळाडू जॉब करतात आणि जॉबमधून जसा वेळ मिळेल तसा वेळ मात्र देत असतात. वंदे भारत मात्र इथून पास होतीये. एक चांगलं दृश्य कॅमेरामॅन देखील टिपेल असं मला वाटतंय. बघूया, लेट्स सी.
वंदे भारत आपल्या या दोन्ही ट्रेन क्रॉस झाल्या. एकीकडे ट्रेन होती, एकीकडे एक्सप्रेस होती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज विनोद तयार. प्रकाश वदेचा हा तिसरा फटका. चेंडू हवेमध्ये आहे. जजमेंट चुकलं इथे. एक धाव कंप्लीट, 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न नाहीये. 2च धावा. 2 धावींच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43च्या घरात. 43 रन्स. 3 ओव्हरमध्ये कमीत कमी 30-35 धावा येणं गरजेचं असतं, परंतु इथे धावांचा डोंगर उभा केलाय काढाव संघाने. लास्ट बॉल ऑफ द इनिंग. या इनिंग मधला हा अंतिम बॉल आणि त्या चेंडूवर काय होत आहे. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल आणि षटकार. पंचांकडून 9चा इशारा. 9+6 अशा 7 धावा. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. उघडा डोळे बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. दांडी गुल, परंतु फ्री हिटचा बॉल आहे. इथे थोडीशी फंबलिंग बघायला मिळाली. फ्रीचा बॉल होता. लक्षण होतं प्रकाशचं. फ्रीडचा बॉल होता आणि 1 धाव कंप्लीट असेल या चेंडूवर. या एका धावीच्या मदतीने 51 धावा धावफलकावर. येणारे 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 52 धावांची गरज. तोपर्यंत आपण संधी देऊया आपल्या लाडक्या DJ भालचंद्रला. मॅनेजर नीरज मसने इथे उपस्थित झालेत. विनंती असेल नीरजला या आपण. सातत्याने आम्ही देखील रॉयल रायगडचा आस्वाद घेतो आणि ते आपल्याला डिस्काउंट देखील देतात. जर आता त्यांचं स्वागत केलं तर आपल्याला जास्त डिस्काउंट मिळेल. या नीरज आपण लवकर या. घरपोच सेवा. आणि आपल्याला देखील विनंती असेल की आपण रॉयल रायगडचा नक्कीच आस्वाद घ्या. आज संपूर्ण दिवसामध्ये फक्त एकच नाव आलंय, ते म्हणजे रॉयल रायगड. नानाकडून आम्हाला देखील पार्टी असेल रात्री. नक्कीच थंब आलाय त्यांच्याकडून. काढाव संघासोबत आम्ही देखील जॉईन होऊ. सलामीची जोडी रवाना होतीये. बिट्टू आणि मनीष. 18 चेंडूमध्ये 52 धावांचं लक्ष आहे. काढाव संघ आपले 11 खेळाडू घेऊन आता उतरलाय. क्षेत्ररक्षण सजून घ्या, कारण आम्हाला खेळपट्टीची मरम्मत देखील करायची आहे. काढावकर लक्ष असू द्यात. लगेचच फिल्डिंग सजून घ्या. सलामीची जोडी रवाना झाली आहे. पंचांकडला विनंती असेल की आपण लगेचच सामन्याला सुरुवात करायची आहे. नक्कीच नवीन चेंडू पुरवले जातील आपल्याला, परंतु थोडी घाई करायची आहे. खेळपट्टीची देखील मरमपट्टी करायची आहे. 00 नंबरची जर्सी परिधान केलेला खेळाडू दिसते काढाव संघामध्ये, मिस्टर DK. इफ आय एम नॉट रॉंग, DK दर्शन कडाऊ. गेमर आहे हा, पबजीचा गेमर आहे. बरोबर 8 वाजले की ऑनलाईन येत असतो आणि त्याचं देखील कौतुक व्हायला हवं, कारण मिलियन्समध्ये त्याचे सबस्क्राईब. एकदा जोरदार टाळा होऊन जाऊ द्या DK साठी.
मिस्टर DK 00 क्रमांकाची जर्सी त्यांनी परिधान केली आहे. गेमर त्याच्याकडे बघूनच आपण समजू शकता एक आगळी वेगळी शरीरयष्टी. चष्मा लागला की समजून जायचं की आपला पोरगा दिवसभर मोबाईलमध्ये किडे करतोय. आणि तोच DK. मॅचला होईल सुरुवात. कौशल गुरवचा पहिला बॉल. ज्याचं संपूर्ण कर्जतकर दिवाण आहेत तो म्हणजे कौशल गुरव. कर्जतकरांची आण बाण शान, कडावकरांचा अभिमान. खरी तर मजा येणारे स्वर्गीय रतनबुवा पाटील स्पर्धा बघायला, ज्यावेळी कडाव संघ उतरेल. पहिल्यांदा आपल्या कर्जत खालापूरमधील कोणता तरी एक संघ स्वर्गीय रतनबुवा पाटील ही स्पर्धा खेळेल. पहिलाच चेंडू आला निर्धाव. नेक्स्ट बॉल. स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये चांगली फिल्डिंग बघायला मिळते कौशलची. कडावकरांचं मी आणखी एक उल्लेख करेल. या अगोदरच्या मॅचमध्ये आपण बघितलं तर कौशलला बॉलिंग दिली नव्हती, कारण या अगोदरच्या 2 मॅचेसमध्ये त्यांनी 14 धावा खर्च केल्या होत्या. ही रणनीती असायला हवी. आपल्या महत्त्वाच्या बॉलरला गोलंदाजी दिली नाही तर लगेच मला बॉलिंग दिली नाही असं रडगाणं गातो. स्वतः कर्णधार आहे, परंतु मागच्या मॅचमध्ये त्यांनी ओव्हर घेतली नव्हती, परंतु आत्ता घेतली आहे आणि बघा कशी सुधारणा केली आहे. बॅक टू बॅक 3 चेंडू निर्धाव. पहिल्या मॅचमध्ये 14 धावा खर्च केल्या, दुसऱ्या मॅचमध्ये 14 धावा खर्च केल्या आणि तदनंतर मात्र त्याला आराम दिला. आणि जे युवा खेळाडू आहेत, युवा गोलंदाज असेल, मनीष असेल, नितू असेल, त्यांना मात्र प्राधान्य दिलं गेलं. ह्या मोठ्या टीमचं हे लक्षण असतं. त्यांच्यामध्ये समतोल बघायला मिळतं, टीमवर्क बघायला मिळतं. आपल्यात तसं काही दिसत नाही आणि म्हणून आपण कुठेतरी थोडेसे मागे पडतो. सुधारणा करायला हवी. वॉड बॉल, जोरदार अपील, पंचांचं बोट आकाशाकडे. यस इट इज आउट. LBWच्या स्वरूपात माघारी परतावं लागेल इथे फलंदाज मनीषला. चमचमत्या भगव्या ट्रॉफीज, हे भव्य दिव्य भगवं वॅटफिट आणि बाउंड्री देखील आपण बघू शकता, ती देखील भगव्याच कलरची. न्यू बॅटर इन झाला विनायक बिडकर. काहीतरी चमत्कार करावा लागेल, करामत करावी लागेल आपल्या संघासाठी. चांगला फटका विनायकच्या माध्यमातून. 1 धाव कंप्लीट. थोडीशी करा फिल्डिंग बघायला मिळाली, परंतु फक्त 1च धाव. 5 चेंडूंचा खेळ संपला आणि एका गड्याच्या मोबदल्यात धाव संख्या फक्त आणि फक्त 1च्या घरात. 1 धाव फलकावर. कर्जतमधील दादा संघ म्हणून का ओळखला होतो. आणि कडावकरांचं आणखी एक वैशिष्ट्य, लॉर्ड्स कोणताही असू देत, सातत्याने कुठेही खेळत असतात ते. शेवटचा बॉल. चांगला फटका आहे, स्ट्रेट डाऊन दी विकेट. आमच्या कॅमेरामॅनच्या दिशेने चेंडू सीमा पार. 1 बाउन्स ओव्हर दी रोप. रन्स मिळतील 4. हा आलाय संघर्षमय चौकार. त्यांच्यावर पण कॅमेरा मारा. संपूर्ण दिवसभर भर उन्हामध्ये हे युवा जे स्वयंसेवक आहेत ना, अगदी धावत पळत जाऊन चेंडू आणत असतात. त्यांचं देखील कौतुक व्हायला हवं. त्यांच्या पाठीवर देखील कौतुकाची थाप पडायलाच हवी. सगळेजण आपापल्या परीने एफर्ट्स घेत असतात, परंतु जोपर्यंत कौतुकाची थाप पाठीवर पडत नाही तोपर्यंत त्यांनी केलेली प्रयत्न, त्यांनी केलेले कष्ट हे व्यर्थ आहेत. एकही बॉल त्यांनी जाऊ दिला नाही आजच्या दिवसामध्ये. मला वाटतं प्रत्येक चेंडू ते आणून देत आहेत. आणि मॅच संपल्यावर आयोजक आपण त्यांना भेटूयात नक्कीच. स्क्रीनवर आपण बघू शकता tenniscricket.inच्या माध्यमातून तो बघा चिमुरडा एक स्वयंसेवक चेंडू फेकत असताना 2-3 आहेत ते खेळाडू स्वयंसेवक की जे सातत्याने चेंडू आपल्याला आणून देतात. आणि टेनिस क्रिकेटची एक खासियत आहे, प्रत्येक क्षणचित्र ते टिपत असतात. एक चांगली क्वालिटी क्लिअरिटी. मॅचला होईल सुरुवात. गोलंदाजी मार्कर गोलंदाज तयार. पुढे सरसावून डान्सिंग डाऊन दी विकेट्स. बॅटची काढा. खेळाडू वृत्ती दाखवली विनायक बिडकरने. पंचांनी निर्णय देण्याच्या अगोदर मात्र तंबूमध्ये परत विनायक बिडकर.
टीम ब्रॉडकास्ट लाईव्ह टेलिकास्ट शेलूचे माजी तंटामुक्ती अध्यक्ष राहुल तरे, राहुल प्लंबिंग वर्क्सचे प्रोप्रायटर राहुल चिदरे यांच्या माध्यमातून यूट्यूबचा सगळा खर्च उचलला गेला आहे आणि ही स्पर्धा लाईव्ह भरवली गेली आहे. सगळ्यांनी मंगेश केबल नेटवर्क, कृष्णा इंटरनेट सर्व्हिस शेलू यांच्या माध्यमातून वायफायची सुविधा देखील असेल. केबलवर देखील आपण मॅच बघू शकता. स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता परंतु आपल्या वेगाने बीट केलाय गोलंदाज दर्शनने. हा आणखी एक नवीन गोलंदाज आहे मला वाटतं, तोच DK. यस गेमर DK, मिस्टर DKला गोलंदाजी दिली आहे आणि बघा ना काय गोलंदाजी आहे. पहिल्यांदा बघतोय गोलंदाजी करताना. गोलंदाजीचा तोफखाना आहे म्हणजे कडाव संघ. गोलंदाजीचा तोफखाना असलेला कडाव संघ. कौशलचं मी कौतुक करेल की नवीन नवीन खेळाडूंना तो संधी देतोय. एक राजेंद्र भोईरे मालेगाव संघाचा, तो देखील नवीन खेळाडूंना संधी देतो. तसाच कौशल गुरव हलक्या हाताने पुश केलंय, ढकललंय चेंडूला आणि एकच धाव. सामना सोडलाय आता मोहाचेवाडी संघाने. जशी मॅच व्हायला हवी होती तशी होत नाहीये. प्रेक्षकांना एक चांगली मॅच हवी असते. प्रेक्षकांनी तुडुंब भरलेलं हे जांभळीचं मैदान. दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी देखील जय कोलंबा क्रिकेट संघाने स्पर्धा भरवली आणि एक भव्य दिव्य आयोजन आपल्या भेटीला. इथे शॉट ऑन पूल केलाय. चेंडू हवेमध्ये आहेत. 2-2 खेळाडू. अभि देवगरे चेंडूच्या खाली येईल तोपर्यंत मिळते एक धाव. एकच धाव. सामना आता कुठेतरी शांत झालाय, थंड पडलाय कारण धावा येत नाहीयेत. 53 धावांचं लक्ष होतं. 52 धावांचं लक्ष होतं. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला आहे. चेंडू हवेमध्ये आहे आणि पकडलाय झेल. बरीचशी पारितोषिके या स्पर्धेमध्ये आहेत. प्रथम षटकार हॅट्रिक, प्रथम विकेट हॅट्रिक, प्रथम चौकार हॅट्रिक, त्यानंतर बेस्ट फिल्डर त्याच्यासाठी आकर्षक शूज असतील, स्पोर्ट्स शूज आणि ट्रॉफी असेल. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज त्याच्यासाठी देखील शूज असतील. बरोबर 5:30 झाली आहेत. सामना आता फिनिश होईल कारण एका ओव्हरचा खेळ शिल्लक आहे आणि जवळजवळ फायनलमध्ये आपला प्रवेश निश्चित करत असताना कडाव संघ वेल पेड, खूप चांगला खेळ त्यांच्या माध्यमातून चमत्कार, एखादा चमत्कारच आता विजय होऊ शकतोय. तो म्हणजे चांगला फटका, चांगला कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाला. DKच्या हातामध्ये चेंडू गेलाय ज्याचा मी मागापासून उल्लेख करत होतो. गेमर आहे, PUBG गेमर, ज्याचे मिलियन्समध्ये सबस्क्रायबर आहेत. एक चांगला गेमर कडाव संघाचा. चांगली गोलंदाजी त्यांनी केली आणि आता गोलंदाजी मार्कवर असेल नीतू माळी. नीतूने चांगली गोलंदाजी केली संपूर्ण दिवसभरात आणि शेवटचं षटक घेऊन आजच्या या दिवसातील बॅट आणि बॉलच्या मधून चेंडूला काढलंय. आपलं ब्रह्मास्त्र अस्त्र बाहेर काढलं आणि उभं करून ठेवलं जागेवर फलंदाजाला. बिट्टू आणि यश. चांगला फटका आहे, फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक धावतोय जीवाच्या आकांताने परंतु त्याच्या वाकाच्या बाहेर चेंडू सीमा पार. चौकार. No+6, 7 धावा. एखादा चमत्कारच मॅचचं चित्र बदलू शकतं. तो चमत्कार होऊ शकेल का? बरेचसे चमत्कार क्रिकेटमध्ये होताना बघायला मिळतात. अगदी एकाच चेंडूवर 11 धावा देखील होताना बघायला मिळतात. कधी कधी 6 चेंडूमध्ये 1 धाव होत नाही तर कधी कधी एका चेंडूमध्ये 11 धावा देखील होतात. आणि त्या धावा होतील का? भरपूर धावांची गरज आहे. 52चं लक्ष, 19 धावा धावफलकावर. चांगला फटका. कदाचित या फलंदाजाला बिट्टू चांगली फलंदाजी करतोय. सलामीसाठी गेला होता. 6 चेंडूमध्ये 16 धावांची बहारदार इनिंग तो साकारतोय. हे सगळ्या धावा मात्र काउंट होतील कारण दोन्ही क्वालिफाय झालेले संघ आहेत आणि भरपूर सारी बक्षीस आहेत. बॅट्समन, बॉलर, सिरीज, क्षेत्ररक्षक, चौकार हॅट्रिक, षटकार हॅट्रिक, विकेट हॅट्रिक, त्यामुळे एक एक धाव महत्त्वाची आहे दोन्ही संघांसाठी.
सगळं कॅल्क्युलेशन आपले टेनिस क्रिकेट डॉट इनचे सगळे स्कोरर शहानिशा करतील आणि तदनंतर मात्र शेवटच्या दिवशी खिल्लार जोडी मात्र मैदानातून रवाना होतीये. भगवानजी डांगरे यांची ही जोडी आणि बैलगाडा शर्यती देखील असतील रविवारच्या दिवशी शेलू नगरीमध्ये. सामना इथे संपलाय आणि विजयी झालाय शिवशक्ती कडाव संघ. रॉयल रायगड शेलू या नावाने खेळत असताना वेल प्लेड कडाव टीम आणि हार्ड लक मोहचवाडी संघ. या मॅचचा हिरो मॅन ऑफ द मॅच कॉंग्रॅच्युलेशन्स कडाव टीम. चला स्वयंसेवक आपण मैदानाचा ताफा घ्या. मैदानाचा ताबा घ्या. आजचा हा दुसरा दिवस आणि मेगा फायनलमध्ये जाऊन धडक मारली आहे ॲज एक्सपेक्टेड शिवशक्ती कडाव रॉयल रायगड कडाव या संघाने. वेल प्लेड.